शेतकरी मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं आपल्या शेतामध्ये स्वागत आहे. सुप्रभात. हे पहा, काल आपल्या इथं पाऊस छान झालेला आहे. अतिशय चांगला पाऊस पडलेला आहे. सगळं भिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे पहा, हा रस्ता सुद्धा असा पूर्ण चिंब भिजलेला आहे. सगळा पिकावर किती शायनिंग आलेलं आहे, पाहू शकताय. ही आमची लागण आहे. साधारण 1 जानेवारीची लावण आहे ही. आज 75 दिवस झालेले आहेत पूर्ण. फुटवा भरपूर झालेला आहे. जसे आम्हाला फुटवे पाहिजे आहेत 10 फुटामध्ये, तेवढे फुटवे झालेले आहेत. फक्त सगळे फुटवे एकसारखे वर येण्याची गरज आहे. आता आपण भर लावताना ते मुजता कामा नाहीत खालचे फुटवे. यासाठी आम्ही भरणी थोडी थांबवत आहोत. एक 15 दिवसानंतर भरलात तर चांगलं कमरेच्या वर ऊस एकसारखा येतो आणि आपल्याला जे फुटवे पाहिजे आहेत अपेक्षित, कारखान्याला जे ऊस घालवायचे आहेत ते संपूर्ण ऊस मोठे करून, म्हणजे कमरेवर आल्यानंतर 2.5 ते 3 फूट आल्यानंतरच आपण भर लावायचे आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. नियोजन कसं करायचं शेतीचं. तुम्ही शेतीचं नियोजन केलात चांगल्या पद्धतीनं तर तुम्ही 100% आनंदानं यशस्वी होणार आहे यामध्ये. आता ही आमची एक लागणीचा प्लॉट आहे आणि हा स्वतः लागणीचा प्लॉट आहे. ही सुद्धा 1 जानेवारीची लागण आहे. दोडकं सुद्धा किती छान लागलेले आहेत, पाहू शकताय. शेतकरी मित्रांनो, जमिनीला जास्त खतं अजिबात लागत नाहीत. जमिनीमध्ये, या सूर्यामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या हवेमध्ये भरपूर एनर्जी आहे. ती फक्त एनर्जी पिकामध्ये ट्रान्सफर होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुमचं ड्रीपचं नियोजन असेल तर 1 नंबरच. ड्रीप नसेल तर महिन्याला काय काय खतं वापरायला पाहिजेत हे मी तुम्हाला सांगतो. तेही एक 6-7 महिने तुम्ही व्यवस्थित नियोजन केलात की तुम्हीही एकरी 70 ते 80 टनापर्यंत सहज उत्पादन गाठताय शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला आम्ही आमचं खोडवा ऊस दाखवतो. जवळजवळ शेतकरी मित्रांनो, हे माळ आहे इकडं. जसं पुढं जाल तसं जवळजवळ डोकीवर ऊस आलेला आहे आता सध्याला. पाऊस पडल्यामुळे किती शायनिंग आलेलं आहे पहा. पिकावर किती तेज आलेला आहे, पाहू शकताय. सगळीकडे एकसारखी वाढ आहे. इकडं माळ आहे, खाली जाईल तसं काळवाट आहे. अतिशय चांगलं वाढ आहे. आणि संख्या ही मेंटेन आहे शेतकरी मित्रांनो. 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस आहेत आता सध्याला. 100% त्यात एक 4-5 ऊस तुम्ही मेले म्हटलात तर 45 ऊस 100% जेवढे पाहिजेत आपल्याला कारखान्याला द्यायला तेवढे ऊस यामध्ये आहेत आता सध्याला. सगळ्यात महत्त्वाचं संख्या नियोजन तुमचं परफेक्ट झालं की कारखान्याला तोडते वेळी ऊस परफेक्ट तुटणार आहेत, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आणि ऊसांची संख्यासुद्धा जेवढी जास्त होईल कारखान्याला तुटते वेळी तेवढं आपल्याला उत्पादन जास्त भेटणार आहे. त्यामुळं
ऊसांची संख्यासुद्धा मेंटेन होणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. पाहू शकता किती चांगलं शायनिंग आहे शेतकरी मित्रांनो. 10 फुटामध्ये आता 4.5 फूट सरी रुंद असेल तर 10 फुटामध्ये कमीत कमी ऊस तोडतेवेळी 45 ऊस असणं गरजेचं आहे. 45 ते 50 ऊस असणं गरजेचं आहे. तरच तुमचं 70 ते 80 टनाचं जे टार्गेट आहे ते पूर्ण होणार आहे. त्यामुळं तुम्हीही असं नियोजन करा. आणि ज्या शेतकऱ्यांचं ठिबक नाही आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कसं नियोजन करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आणि ठिबक आहे त्यांनीही कसं नियोजन करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक महिन्याला 2401 बॅग ही जाणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याला 2401 बॅग, त्यानंतर अमोनियम सल्फेट 1 बॅग आणि म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो. तर टाकायची पद्धत काय आहे शेतकरी मित्रांनो, 24-24-0 प्लस म्युरेट ऑफ पोटॅश. 24-24-0 50 किलो घ्यायचं आहे, म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि ते एकसऱ्या टाकून घ्यायचं आहे. ते कसं टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आता तुमचं पाटपाणी आहे, ज्या वेळेला तुम्ही पाणी पाजताय, पाणी सगळ्या सऱ्यांना लावून असं गरगरीत पाणी पाजू नका. पाणी पाजतानाच पाणी चालत गेलं पाहिजे, या पद्धतीने पाणी पाजा. समजा आता तुम्ही 4 सऱ्या लावलेल्या आहात, 4 सऱ्या पूर्ण झाल्या, दुसऱ्या 4 सऱ्या लावला की ज्या पाजलेल्या ज्या सऱ्या आहेत त्या सऱ्यांना तुम्ही खतं टाकून घ्या. पाणी पाजून झाल्यानंतर लगेच खतं टाकून घ्या. तुम्ही 100% 24-24चं रिझल्ट अतिशय चांगले आहेत. म्युरेट ऑफ पोटॅश, पांढरं पोटॅश घ्या, ते 25 किलो घ्या आणि 24-24 50 किलो घ्या. मिक्स करून ते एक सऱ्यावर टाकून घ्या आणि अमोनियम सल्फेट एक सऱ्यावर टाकून घ्या. तुम्ही असं खतांचं नियोजन केलात प्रत्येक महिन्याला आणि तणांचं नियोजन व्यवस्थित वेळेशी केलात पहिले 2-3 महिने, की तुम्ही 100% शेतकरी मित्रांनो 70 ते 80 टन 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 100% उत्पादन प्राप्त करू शकताय. तुम्ही असं नियोजन केलात की तुम्हालाही इंटरेस्ट येईल शेतकरी मित्रांनो शेती पिकवण्यामध्ये. आणि झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट जे आहे त्याचा वापर करा. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, ज्यामध्ये NPK कन्सोर्टिया असावं, NPK बॅलेन्स करणारी जी जैविक खतं आहेत ती असावीत, त्यामध्ये मायक्रोरायझा असावं. मायक्रोरायझामुळे काय होतं, पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते आणि आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीने अपटेक होतात. त्यानंतर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आहे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट सगळं कव्हर केलं जातात. त्यामुळं अपटेक चांगला जमिनीमध्ये झाला, आपण टाकलेली खतं सगळी लागू झाली तुमच्या पिकाला, तर तुमच्या पिकाची वाढ चांगलीच होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला एकरी 70 ते 80 टन उत्पादन घ्यायचं असेल तेही 1 वर्षामध्ये, तर या पद्धतीने नियोजन करा. त्यामध्ये 2 किलो गूळ टाका. झायडेक्सचं नर्सरी किट आहे, त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या, मायक्रोरायझा, NPK घ्या, मायक्रोन्यूट्रिएंटचं एखादं घ्या, त्यामध्ये 2 किलो गूळ टाका, मिक्स करा ते चांगल्या पद्धतीनं आणि 4 दिवसानंतर ड्रिपनं सोडा किंवा पाटपाण्याबरोबर सोडू शकता. पाटपाणी पाजायच्या आधी 4 दिवस हे तयार करून घ्या मिश्रण. नियोजनबद्ध करा. समजा आता तुम्ही 200 लिटरमध्ये तयार केलेलं आहे द्रावण, तर ते 70 ते 75% पाटपाण्यानं तुम्ही सऱ्यात जात आहेत, तर त्यावेळेला त्या पद्धतीनं ते मिश्रण ओतत जावा, म्हणजे करेक्ट सगळीकडं पुरं होईल. किंवा पंपाच्या साहाय्यानं सुद्धा तुम्ही आळवणी घेऊ शकताय. असं नियोजन तुम्हीही करा आणि तुम्हीही सक्सेस व्हा शेतकरी मित्रांनो. आणि असंच माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.